मला फोडणीचा आवाज खूप आवडतो आणि ही आहे ना माझ्या पप्पांच्या आवडीची डाळ आहे. ह्याला आम्ही म्हणतो उडदाची शाक. सातारा भागामध्ये आमच्याकडे उडदाचं घुटं बनवलं जातं, उडदाचं डांगर बनवलं जातं, उडीद डाळीची अशी शाक बनवली जाते. म्हणजे तुम्ही वरण डाळ काही म्हणा. मस्त डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला ना बनवायला काहीच लागत नाही, एकदम सोपी आहे. मी आता हे इन्स्टंट पॉटला शिजवून घेणार आहे. आता डाळ थोडीशी भिजत घालायची होती मला, म्हणून डिले ऑप्शनवरती मी त्याला शिजवायला ठेवलं होतं, प्रेशर कुक करायला. 40 मिनटानंतर ती 8 मिनटांसाठी शिजणार होती. मग साधी फोडणी द्यायची आहे. त्याच्यामध्ये फक्त जिरं टाकलं आहे, लसूण, कढीपत्ता, मिरची आणि हळद, हिंग, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ही डाळ टाकली त्याच्यामध्ये. उकळी आली की मग तुमची डाळ तयार झाली. तुम्ही कशासोबतही खा, भातासोबत खा, भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, कशासोबतही खा आणि अप्रतिम लागते. मला ती भातासोबत आवडते आणि आम्ही आता ती भातासोबत खाणार आहे आणि ही माझ्या पप्पांच्या आवडीची आहे.